कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे 200 रुपये दिलेले नाहीत। तसंच यंदा ऊस दर जाहीर न करताच गळीत हंगाम सुरू केलाय। त्यामुळे ऊस दर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आग्रही भूमिका घेतली आहे। त्यानुसार गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे 200 रुपये द्यावेत आणि चालू हंगामातील ऊसाला पहिला हप्ता प्रतिटन 3700 रुपये द्यावा, या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीनं वारणा नगर इथल्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे सचिव बी दोशिंगे यांना देण्यात आलं। नदीकाठच्या पूर क्षेत्रातील ऊस त्वरित उचलावा, कारखान्यानं पहिला 50 दिवसात कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करावा, ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे मागणाऱ्या ऊस तोडणी वाहतूकदार आणि मजुरांवर कडक कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। या मागण्यांबाबत कारखाना प्रशासनानं योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। यावेळी संघटनेचे धनाजी पाटील, अजित पाटील, संपत पवार, सुनील सूर्यवंशी, अण्णा मगदूम, हरीश पाटील, सुभाष पाटील, हरिभाऊ जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।